कधी जेवणार? नमस्कार नमस्कार. हे घ्या तुमचे लेटर. काय लेटर? कुठून आले? साहेब हे घ्या लेटर. बाई समोर बरं मी निघतो. ठीक आहे. लेटर दिल्लीवरून आले. आपण वाचून पाहिले पाहिजे. वा वा. मला खजिन्याचा साहेब म्हणून नेमणूक केलाय. आता कमला जरा बाहेर ये. अजिबात इकडं जेवढं पात्र करून निघलं तेवढा करायला लागते. काय ना कसं काय ना मला कशासाठी बोलवले? सांगा ना आपले विचार.
हे बघ लेटर. काय आहे लेटर मध्ये? काय लिहिलं आहे? अगं हे लेटर मला सरकारकडून मिळालेलं आहे. खजिन्याचा साहेब म्हणून मला नेमणूक केलंय आणि या 4 दिवसात ड्युटीवर हजर होणे आहे मला. आपल्याला नोकरी नको आहे. आपल्याला घरी काय कमी आहे? अगं तू वेळी आहेस. अगं 2 लाख डोनेशन भरून सुद्धा नोकरी लागत नाही आणि मला बिगर डोनेशन नोकरी मिळाली. माझे नशीब समज. ना आपले म्हणणे अगदी खरं आहे, पण अगं पण म्हणजे काय? तुझ्या मनात काय आहे ते तर सांग. ना एवढी संपत्ती आहे. आपल्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांचे शिक्षण मी कशी करणार? मला काहीच कळत नाही. अगं त्याची फिकीर तू काही करू नकोस. तो आपला नौकर सधू आहे ना, तो सगळा संसार सांभाळील. आपले म्हणणे खरं आहे. आपल्या मनातला विचार तू
बाजूला ठेव आणि मला नोकरीवर जाऊ दे. अरे सदू जरा बाहेर ये बरं. नमस्कार मालक साहेब. नमस्कार. अरे सदू, मी उद्याला नोकरीवर जाणार आहे, तरी तुला सांगतोय. मालक साहेब, आपण मालकीन बाईला घेऊन जाणार काय? सदू, मालकीण इथेच राहणार. पण माझ्या मुलाकडे लक्ष देशील? मालक साहेब, त्याची काही काळजी करू नका. हा माझा सगळा संसार म्हणून मी सांभाळीन. बंद झालं म्हणते बघ, बंद झालं. एवढी बंद झाली. त्यातच लोक तुला आपली ताई व चंद्रकांत शाळेतून आले नाही वाटतं. हा बघते का रे घोडा बसीन ना तर पाठवून आई, बाबा आता आमची सुट्टी झाली. चाल का आई? आम्हाला जेवण वाढ. चाल का आई? आम्हाला जेवण दे. पण आई, अशी तू नाराज का? मला खरं सांग. बाळ चंद्रकांत, आता तुझे बाबा नोकरीवर दिल्लीला जाणार. काय बाबाजी, आपण नोकरीवर जाणार? तुम्हाला कायमची नोकरी मिळाली? अरे मुलांना, मला खजिन्याचा साहेब म्हणून नेमणूक केलाय आणि मी उद्याला दिल्लीला जाणार. तुम्ही चांगले शिकून मोठे व्हा आणि चांगला अभ्यास करा. माझ्यासारखे
तुम्ही साहेब बनाल. बाबा बाबा आम्हाला सुद्धा घेऊन चला. नाही बाळ, आई व सदू काका तुमच्या सोबत राहतात. फिकीर करू नका तुम्ही. काका कमला, चला आज आपण सगळे मिळून जेवण करूया. बिजला म्हणतो तिकडे बाहेर गेले आणि ते आपले जेवण आटोपले आता. आता माझी कपड्याची बॅग भरून बाहेर ठेवली आहे. व्हिडिओ ठीक आहे प्राणनाथ. व्हिडिओज नाही निघतात आतापर्यंत निघला पूर्ण क्लिअर गॅलरी भरली पूर्ण. मालक साहेब, आपण कधी येणार? सदू, समोर संक्रांतीच्या सणाला मी येणार. तेव्हा मी येणार. हा सगळा तू संसार सांभाळ. माझा ठेवा मालक माझ्यावर. माझ्यावर
₹500 असतील तर अंकावर बोला. 500 रुपये द्या आणि अंकावर बोला. देता का? तुमचा जो आहे तो चालू ठेवा. मैदानापासून आमच्या कामाचा नसेल. एक थांबा, तुम्ही बोलणार नाही. साधू, समोर नको त्या आजी बापा हात जोडून सांगतो. माझा तुझ्यावर विश्वास आहे. अरे नाही हे पैसा जाऊ ₹1 कामाचे मी नाही. त्यांचा फार फार आभारी आहे. ए तडू इकडे 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 कर मला. म्हणूनच तर तुझ्या सगळ्या भावाचा संसार ठेवलाय. बरं कमला, मला जायचा टाइम होता. उठून घे. आवाजात फरक चंद्रकांत, लता, मी शाळेत जायचं. बरं चल साधू, मला बस स्टॉपपर्यंत पोहोचवून दे. ठीक आहे, मला पोहोचवून देतो. ₹50 नाश्ता करतो. आई, आम्ही आता शाळेत जातो. जा भाट, मिळून मिसळून घरी वापस या. Thank you.
भगवंता माझ्या कुंकवाच्या धनाला सुखी ठेव. चला आता आपण घरातली कामे केली पाहिजे. काय का मालक मस्तच मज्जा आहे. नाश्ता बस स्टँड करी. ते समोसे नाही घ्या, आलू बोंडच घेतो. ते बस स्टॉप आले आता. तू आता घरी जा आणि शेतीचे नीट काम सांभाळ. नाही मालक, मी बस स्टँड आता नका आलू बोंडे खातो तेव्हा. भूक लागून गेली एवढी बॅगमध्ये का नेता का? मस्त म्हणता. हो का? म्हणजे तिकडेच राहायचा विचार आहे, दुसरी मालकीन पाहायचा. मालक साहेब फिकर करू नका. मालकीन बाईची, मुलाबाळाची मी आहो ना साधू. मी आता निघतो, सांभाळतो. नमस्कार. आता आलू बोंडे खात राहा. देवा भगवंता, आता काय करावं? माझी मुलगी तर लग्नाची झाली आहे. माझ्याकडे तर एकच पैसा नाही. मुलीचे लग्न कसे करावे हेच मला काही कळत नाही आहे. देवा प्रभू. बाबा, असे आपण काय नाराज? सांगा ना बाबा.
माझ्या मनात लागत आहेत, पण माझ्याकडे एकही पैसा नाही. त्याचा विचार करीत आहे. बाबा असे नाराज होऊ नका. आपले संकट परमेश्वर दूर करणार. पोरी, तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे ग, पण आता हुंडा पद्धत निघाली. तुला बिगर हुंड्यानं कोण मागणार? बाबा आज आपल्यावर गरिबी आली म्हणून रडायचं काय? अहो या जगात गरीब श्रीमंत या इथं काहीच नाही. देवानं जन्माला घातलं तर बिगर जोड्याशिवाय पाठविलं नाही. तू किती मुलगी माझी शहाणी आहेस ग. अमृतावाने गोड बोलत आहे. नका करू मन नाराज. किती वाजले बे? झोपत होते. मुली, तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे ग. मला वाटत होतं तुझे लग्न करून मोकळं व्हावं. बाबा जशी आपली इच्छा आहे तसं करा. मी आपल्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. करून कानावर आले करताय ना मुली, पाहणं आपण झालं ते. तू घरचे काम सांभाळ. चालले मी देशावर जाऊन येतो. मी वर शोधून नाही पाहतो. नाचा ना काम तसं नाही बरं फिरा तर लागेल तुमचे आता आपण घरातली कामं केली पाहिजे. तो फिरू नको चुप राहा. इथे कामं बसले आम्ही काम ताई, आपले पेपर संपले आता. आता आपण घरी गेलं पाहिजे. दादा, चाल लवकर. आमची आई आमची वाट पाहत असेल. चाल ताई, जाऊ घराला. चाल ताई, जाऊ घराला. चाल ताई, जाऊ घराला. चाल ताई, जाऊ घराला. जाऊ घराला.
चल ताई आपण आता गेलं पाहिजे. इकडे चल चल मागचं मालकीन बाई, अहो मालकीन बाई, जरा इकडे या. कसं काय सदू? मला कशाकरिता बोलवलंय? मालकीन बाई, मला शेतावर जायचे आहे. शिदोरीचा डब्बा बनवून द्या. आमचा शेत रायपूरकडे आहे. ठीक आहे सदू. शिदोरीचा डबा बनवून देते. सदू, हा घे डबा. जा शेतावर. मालकीन बाई, मी शेतावर जातो. आई, आता आम्ही शेतावर आलो. बाळ चंद्रकांत, मी तुमची सारखी वाट पाहत होती. चला जेवण करायला. काय आपले पेपर ठीक तर गेले ना? आई, माझे पेपर ठीक गेले. मी नक्कीच पास होणार. आई, माझे पण पेपर ठीक गेले. मी यावर्षी नक्कीच 13वी पास होणार. आई, चला आता आपण जेवण करू. चला मुलांनो. एक बैल कुठे गेला माझा? बाबा, एक बैल कुठे गेला का? जरा खावाले. गणेश आणि मला तो गवत खायला गेला. बाबा, एक बैल माझा. आता खरीच का एका बैलानं नागर झुकता तर येते का? एका हातात डब्बा, एका हातात एक बैल. आता आपण शेतावर गेले पाहिजे. आता आपल्या मालकाचे शेत नांगरणी केले पाहिजे. चल रे माझ्या धावड्या.
शाळेत. अरे कोटी तरी नेऊ. कारण नटा दिसतं बरोबर. आबा या बोरकरच्या कोट्यात कसं भेटू आता? इकडे इकडे काय मस्त भूक लागली आता राव. डबा खोललं का दिली का मालकीन बाई मला भरून. आता ती दह्याची कढी दिला काय होती तिळाची चटणी. अरे का खावा? दोन भातही नाही दिली आहे, थोडंसंच दिली आहे. मग मी आता नांगरणी झाली का मला मस्त भूक लागली. हा. ताजी नरम गव्हाची पोळी, ताजी नरम गव्हाची पोळी, मालकीला खाली पोळी, मालकीला खाली पोळी. मला भूक लागली, पोटामध्ये नवरात्री आग पडली. मला भूक लागली, पोटामध्ये नवरात्री आग गोडच गोड लागली. अरे गोडी म्हणून केली तर का चीज टाकली का का केली का? आंबटही आंबट लागली. का खावा आता ना बैलाने का द्यावा चारा पाणी चारायला नेऊन थकून गेलो आता. हाय बापरे. असं नाही का आजपर्यंत असं जेवण केलंच नाही. आता राव जाऊ दे आता मी जातो. आता 3 वाजून गेले. आता घरी गेले पाहिजे. नाही तर मालकीन कोणी राहिलं माझा सदू म्हणून. अरे पाय नाही धुवा आता राहो. मस्त मला पाय दुखून गेले. मी गावोन गाव फिरलो पण अजून मुलाचा काही पत्ता लागला नाही. का करू कोणता विचार नाही.
आता आपण समोरच्या नगरीला गेलो पाहिजे. मोरेश्वर बावणे यांच्याकडून 50 रुपयाचा बक्षीस मिळाला आहे, तरी त्यांचे फार फार आभारी आहे. नमस्कार सावकार. नमस्कार, या बसा. बोला, आपण कोण आणि माझ्याकडे येण्याचे कारण काय? सावकार, मी आपल्याकडेच आलो. काय माझ्याकडे आणि कशाबद्दल आल्या? सावकार, आपल्याकडे म्हणजे आपण लग्न करणार आहात अशी माहिती मिळाली. एका लाईनीत नोकरा तिकडे बसा. तर कामाकरता आला. ती भाषा तिकडे का हाय ती बसून आहे ना. असं काय? ठीक आहे. तू करायचा जा. नाही तर तू तुमची मुलगी लग्नाची आहे काय? होय सावकार. होय सावकार. तो बसला ती आपले विचार कसे काय आहे ते सांगा. मदत मदत बस जा. मी लग्नाला तयार आहे. आजी हो पण मला तुमची मुलगी पसंत पडली तर हुंडा किती देणार? सावकार, मी गरीब माणूस, मी तुम्हाला किती हुंडा देतो म्हणून सांगणार? ओहो, हुंडा बिगर सौदा नाही. खा ना तू पटत नसेल तर आपण जाऊ शकता. सावकार, असे बोलू नका. अगोदर मुलगी पहा, नंतर बोला. ठीक आहे, मी एखाद्या दिवशी तुमची मुलगी बघायला येतो. आपल्या गावचे नाव आणि तुमचे नाव सांगा. सावकार, सांगतोय का?
ठीक आहे, पण हुंड्याशिवाय नाही जमायचं. नाही सावकार, माझ्याने ते हुंडा देणं काही जमणार नाही. निघतो मी. काय सांगावं या माणसाला. आजकाल बिगर हुंड्याचा नवरदेव मुलगा मिळतो काय? जाऊ दे त्या गोष्टी. आता आपण आपल्या कामाला लागले पाहिजे. तिकडे बसलो म्हणून सांगितलं. बंद कर बे. काम पडतं अशा ठिकाणी दिसतं. हे देवा भगवंता, हे देवा, माझे वडील मला वर बघायला गेले तर अजून का बरे आले नाही? बाबा, वर शोधायला गेले होते तर काय झालं? काय सांगू पोरी, मी त्या सिंगापूरच्या हिमतरावाकडे गेलो होतो तर त्यांनी हुंड्याची गोष्ट केली. आपण हुंडा कुठला देणार? बाबा, एकाएकी त्या सावकार माणसाच्या घरी तुम्ही कशाला गेले? आपल्यासारखा गरीब घराण्यातला नवरदेव पाहायला पाहिजे होता. पोरी, तुझे बरोबर आहे, माझेच चुकले. बाबा, माझे विचार चांगले होय का? बाबा ऐका माझे विचार, बाबा ऐका माझे विचार, बाबा ऐका माझे विचार, बाबा ऐका माझे विचार. Thank you.
विश्रांती घ्या. हे काय पोरी, चाल लवकर. चला बाबा. बस बस इथे बस. आणि एक खाली पुढच्या खाली बांबा दावला निघा मग खुर्ची. हॅलो मला नोकरीला मला आलेला 5-6 महिने झाले. गावाकडे फोन केलेला नाही. मी गावाकडे फोन केला पाहिजे. हॅलो कमला. हॅलो फोन कोणाचा आहे? हॅलो जी हॅलो, आपण कोण? कमला, मी तुझा पती चंद्रशेखर बोलतोय. कसं काय चालले आहे? मी ठीक आहे ना. आम्ही सुखीच आहोत. चंद्रकांत व ताई पण दोघेही पास झाले. सदू शेतीचे काम नीट सांभाळतो. मला तुमचे बोल ऐकून खूप आनंद झाला. मी सुद्धा इकडे ठीकच आहे. मी संक्रांतीच्या सणाला सुट्ट्या काढून येणार आहे. तू या कमला. बरं मी फोन ठेवतोय. देवा, माझ्या पतीचा फोन ऐकून मला आनंद झाला. आनंद झाले माझ्या मनाला, आनंद झाले. माझ्या मनाला आनंद झाले.
आई? आज तू आनंदात दिसतास. काय नवल घडलं? बाळ चंद्रकांत, आज तुझ्या बाबाचे फोन आले होते. बाबा संक्रांतीच्या सणाला गावाकडे येणार आहेत. खरंच काय आई? बाबाजी नक्की येणार? चंद्रकांत, 1 घंटा झाला. मी खरे सांगतोय. 1 घंटा झाला चालू झालं. नक्कीच येणार. हो. आणि कोण येणार का? लता, तुझे बाबा येणार आहेत. चला आता आपण जेवण करू. चल आई. बाबा गावाला येणार? माझ्या मनाला फारच आनंद वाटतोय. चला लता, आपण जेवण करू. असं पाहिजे ना. पाणी द्या, पाणी द्या. कोण आत घरी? कोण आत घरी बाई? कोण? काय काम पडलं? बाई साहेब, हे घ्या तुमच्या पतीचे लेटर. कपडे टाकायचे. हे घ्या तुमच्या पतीचे कपडे. हे घ्या तुमचे लेटर. काय? काय? माझ्या पतीचे कपडे आणि लेटर पण. आता आपण खोलून बघितले पाहिजे. लेका देवा काय केले, काय केले. माझ्या पतीला स्वर्गात नेले, माझ्या पतीला स्वर्गात नेले. लेका देवा काय केले, काय केले. माझ्या पतीला स्वर्गात नेले, माझ्या
काय आणलास? माझ्या गळ्यातला मणी कसा काय घेऊन गेलास? आई काय झालं रडायला? आई काय रडतोस का? काय सांगू रे बाळा, तुझे बाबा स्वर्गात गेले. कोण्या देवाचा पाप केले मी? आई मी काय ऐकतो? माझे बाबा मला सोडून गेले. बाबा मारीत तुम्हाला, बाबा मारीत आई बाबा आम्हाला कसे सोडून गेले? आमची माया कशी तोडली? कोणता देव आम्हावर कोपला असेल? आता मी कोणाला हाका मारू? मालकीन बाई, तिघे मायले का रडत बसल्या? काय घडलं? सांगा ना सदूला. काय सांगू रे
मालक सोडून मला काही समजत नाही. काय करू आता? मालक, या सदूचे आई वडील वारले तेव्हापासून मी लहान होतो. तुम्ही माझे पालन केले. आज या सदूला कसे विसरले? सदू, आज भगवंताने कसा घात केला रे. समोर माझ्या मुलाचे कसं काय होणार? बाई साहेब, नाही बनाता. असले विचार मनात आणू नका. हा सदू तुमच्या अन्नावर जगलेला आहे. त्याची परतफेड करावी लागणार. सदू, सदू काका, तू आमचा नौकर नसून तुला आजपासून आमचा वडील होऊन आमचा घर संसार चालव आणि आमचा सांभाळ कर. आम्ही सुद्धा तुमच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. खरंच सदू काका, दादाची म्हणणे अगदी बरोबर आहे. नका करू घाल के मला पोटात. सदू, मालकाची आठवण काढून रडू नकोस. माझे सुद्धा हृदय भरून येतो. सदू काका, मी आजपासून शाळेत जाणार नाही. मी आपल्या बरोबर शेतात काम करू लागणार. आई, मी सुद्धा तुझ्या सोबत घरचे काम करू लागणार. माझे बाळ किती शहाणे आहेत. बाई साहेब, मी आता शेतावर जातो. आता तुम्ही शांतपणे घरी राहा, रडू नका. मालकाची आठवण करून रडू नका. ते कायमचे गेले, ते परत आता येणार नाही. जा तुम्ही आता शेतावर. थांब सदू. सदू काका, मी सुद्धा शेतावर येतो. लता, जा स्वयंपाक
देवा माझ्या पती देवाला कसे एकाएकी घेऊन गेले? मी कोणत्या जन्मी पाप केले? आता आपले दुःख बाजूला ठेवून कामाला लागली पाहिजे.